नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय संपत जाधव लिखित नातं ही कादंबरी आणि आज भाग 17वा. पोरी येऊन 4 रोज नाही झालं तर थोरला जावाय गाणा सकाळचाच दारात येऊन उभा. आईनं हे दिलंय. सीतीने सोडून बघितलं. खारी खोबरं, लोण्याचं गाडगं, पोरावांना कपडे, अंगडी टोपडी आणि बाळाव त्याला जुन्यार. भावाभोवती साऱ्या भनी गोळा झाल्या. आईबापाची भावांची चौकशी केली. जावयाच्या मोरनं सीती उठून बाजूला झाली. सोना, ए पोरी, पाहुण्याला बसाय द्या, पाणी द्या. कसं तरी जाऊन सुबीनच बसाया टाकलं आणि तवलीत पाणी आणून भावाशेजारी टेकली. आई कशी आहे? बिचारीनं जनंबर जाच काढलाय, मला समजलंय. आता सुधी एक दादा आईला मारतोय आणि गाव मारवाडा माजवतोय. हाती एवढाला तुम्ही लोक सांगित नाही वे. सुबे, लईच पदवीला चढली आहेस. बापाला विचारा या, त्याची सारी पोरं आहेत. त्याचा वंश खंडन नाही झालेलं. गर्वावर राहिलीस आणि तुला रावणाचं राज्य मिळाल्यावानी झालं या. पण लक्षात ठेव, रावणाचा सुधी गर्व कणला गेलाय. हिरीनं मध्येच तोंड घातलं. हरमळत तरमळत बोलली. अगं हिरे, तू पोरगी आहेस का गावदरीला हिरडा करणारा मसरू? कुठं बी तोंड घालायचं वय? सुबे, तोंड आवारा. अगं पोरी नो, अगं तणताय कशा पाय, पाहुणा आलाय ना व. तुम्ही नागा पोत्यारा फिरू. अगं हिरे, अगं काहीतरी मुखट ठेव. म्या सासू आहे, सासू तुझी. वहिनी, अगं ती शेंबडी पोर नाही. असे फाटल्यवानी काय करतेस? सोनीनं मध्ये तोंड घातलं तशी हिरी जास्त चावतळली. बोटं वाकडं तिकडं करून जोरजोरात वरडायला लागली. सोनीची आणि हिरीचीच झुपली. ताई, त्यो माझा भाव आहे आणि त्यो माझा नवरा आहे. नवरा मग झाला पहिला भाऊ. तव्यात लाह्या फुटाव्या तशी हिरी ताडाडली. तुझ्या एकटीचाच भाव आहे? बाकी काय सावत्र येतोय? त्या गप आहेत ना? त्या असतील नाट्ये, त्या गप बसतात ती, म्हणून म्या नाही गप बसायची. हिरीनं चांगलीच कळवण सुरू केली. हिरी साऱ्या बहिणींना नकटी म्हणाली तशा आग्या म्ह उठल्यावानी त्या उठल्या आणि बुक्क्यानं तिचा गाराच केला. समजावता समजावता सीतीची कुत्तरवड झाली. हिरीच्या आरडाओरड्यानं रस्त्यानं जाणारी येणारी समधी थांबून बघायला लागली. तेवढ्यात घराकडे येणारा रामा घराजवळ माणसं का जमल्यात म्हणून पाय उचलून आला. ए रिकामटेकडे नो, काय तमाशा चालला वे रे? रामा वरडला तशी सारी पांगली. काय झालं ग सीते? तुमच्या अशा किरकिरीनं उद्या भीक मागायची पाळी येईल. दोष तुमचा नाही म्हणा. मांजर रोडावले म्हणून उंदरांना बळ आलंय. रामाला लय संताप झाला. त्यांनी येड्यावानी 4 बुक्क्या सावताच्याच डोक्यात मारल्या. नग काय जागायला आता, नग आता जागायला, असं म्हणत तो बाहेर झाला. रामानं डोळं बंद केलं आणि त्याच्यामोरं पहिलं दिस नाचायला लागलं. कामाच्या रामरागाड्या दिवस कवा उगवायचा आणि कवा मावळायचा कळत बी नव्हतं. या सालाचं मोरच्या सालाला पुरल एवढा ज्वारी बाजरीच्या पोत्यांचा ढीग लागायचा. भुईमुगाच्या शेंगा, उंदीर किड्या मुंगी किती खात्या ती गणित नसायचं. दूध दुभत्याला तोटा नसायचा. परड्यात मोठ्या शेतकऱ्यापरास मोठी वैरणीची गंज. पैसा अडका कमरला असायचा. माझी सीती सोन्या नाण्यानं मडलेली असायची. पर आज साऱ्याचा उन्हाळा झाला. म्या भिकारी झालो. कमवायचा बंद झालो. नजरेच्या धाकातली माणसं मला धाक दाखवायला लागली. बाबांनो, तुमचा दोष नाही र. गावात विकासाची गंगा आम्हाला सर्गात नेणार. त्याच वेळेला पाटलाचा ट्रॅक्टर धडधडत आला. रामाचा आवाज बंद करत त्याच्या डोळ्यात धूळ फेकत निघून गेला. देवा, त्यांनीच माझ्या अन्नात माती कालवली. ट्रॅक्टरला बघून रामा वैतागला. वैतागलेला रामा उठला, सरळ चालायला लागला. पाटलाच्या वाड्यामोरं ट्रॅक्टर सोडून तात्यान दागडे आलं, पण घरात कुणी कुणा संगड बोला ना. पाहुणा सुदे खाली मान घालून अंगणात बसलेला. काय दाजी, कवाशिक आलासा? तात्यानं विचारलं. लय वकूच झाला. वर बघित पाहुण्यानं सांगितलं. आपणच आल्यानं घरात आग लागली असं त्याला वाटायला लागलं. समधी गप का झाले ती? मामा बरे आहेत ना? का माझ्या बापाच्या जीवावर उठलाय? हिरी नवऱ्याच्या अंगावर धावली. हिरे, मागाचं कमी झालं वे ग. ग बसा, नाही तर पार्टीचं धिरडं गुळवणी करील. भावानंच तराटणी दिली तशी हिरी गप झाली. मगाच्या मारानं दुखावलेला अंग सोडून निवळायला लागली.
अगं काय झाले हिरे? नवऱ्यानं तिला विचारलं तशी माकडावाने दात इचकत त्याच्या अंगावर धावली. हिरीचं हे अगोचर वागणं दगड्याला नाका तोंडात पाणी शिरल्यावानी वाटलं. हिच्या आईला हिचे म्हणून उठला आणि झेपऱ्या घाणा घातला. दगड्या मागं हो. हिरे हिरे मला सांग काय झालं? तात्यानं विचारलं. पाहुणेवानी काय विचारताय? तुम्हासनी ठावं नाही वय? तात्या, चांभाराच्या देवाला खेटराची पूजा लागते. हिरी मागं मागं सरकायला लागले. म्या कुणाला काय बोलणार नाही. आता तुम्ही मोठं झालंय, कामधंद्याला जात आहे, पैसे कमावत आहे. पैशावर आम्ही आयतं खातोया म्हणल्यावर तुम्ही बस म्हणलं का बसायचं, उठ म्हणलं का उठायचं, दिलं तर खायचं. पंख कापलेल्या पाखरावानी सीती तडफडत होती. बोराटीच्या काट्यानं वरबडावं तशी मनाची आग आग होत होती. कुणी कुणाशी बोलतच नव्हतं. अये झालं रडून. रडण्या परत दुसरं काय हातात राहिलं नाही बघ आता. अगं ही तुझी राधी गोदी नव्हती का तुला त्रास देत? त्यांना कवा टाकलं होतंस का? काय गाय आबा दिसना? आज त्याली की बाहेर. दोघं बोलत बोलत बाहेर आली तर रामा कुठं दिसाना. कामाधंद्याचं उरकून जयशान जेल्या आला. जेल्यानं खिशातल्या हिरव्यागार नोटा काढल्या, आईजवळ दिल्या आणि दुसऱ्या खिशातनं भेळीचा पुडा काढला. कोणीच हुकाचू कराना. त्याला वाटलं मेवण्यानं काय वाईट बातमी आणली का अजून दुसरं काय घडलं. डोसकं खाजवत अंदाज घ्यायला लागला. जयशा तर निस्त्या साऱ्यांच्याकडं बघत होता. त्याच्या बी मनात पाल चुकचुकायला लागली. आहे अगं काय झालंय काय? कोणीच का बोलत नाही? दाजी कवा आलं? जेल्यानं पाहुण्याजवळ जाऊन विचारलं तरी त्याच्या तोंडावरची रेघ हल्ली नाही. जयशा आईजवळ जाऊन बसला. सीती, तात्या, दगड्या अंगणात बसलेली. भनी साऱ्या अवसान गेल्यावानी कोपरा धरून बसलेल्या. बबी भीतीकडं तोंड करून तोंडात पदराचा बोळा घालून बसलेली. सुबी वसरीला दोन्ही पाय पसरून बसलेली. जेल्याला बघितला आणि तिने निस्तीच डोळ्याची उघडझाप केली. तारी मोकळ्या कणगीच्या आड अंधारात लपलेवानी बसलेली आणि हिरी मात्र झिंज्या सुटलेल्या, लुगड्याची सूद नाही, देवरुसीवानी पालथ्या मांड्या घालून इवळत बसलेली. दगड्या आड्याकडं बघत बसलेला. जेल्यानं हांड्यातलं पाणी घेतलं, घटाघटा नारड्यात वतलं आणि आईच्या जवळ येऊन टाकला. म्या निघतो, मला रात होईन. मामी सुबाचं काय करता? धाडताय ना व माझे संकट. मामा हालत तेव्हा कोणीतरी येऊन घेऊन जा असं म्हणलं होतं, म्हणून मी आलतो. जालंधर दाजी काय करायचं? अहो पाहुणं समोर माझी आहे, थोरलं धाकटं भाऊ बसलेत. हे सोडलंयसा तुम्ही आणि मलाच विचारताय वय? गणा दादा घरात या असं चाललंय आणि तशात म्या तुझ्याबरोबर यायचं बरं वाटतं का तुला? तरी सांग बरं. ठीक आहे, म्या निघतो मग. दाजी त्या सुबा वहिनीला राहू द्या, ह्या हिरीला घेऊन जा आणि तिकडं सोडा पांजर पोळात. दगड्या लय बॉलका असल्यावानी करू नगस. तिला एक सबूत बोललं तर तोंडाच्या घोगऱ्या करल. तात्यानं दगड्याला बोलून पाहुण्याजवळ येऊन उभा राहिला. दाजी घर तिथं म्हारवाडा असतोच की. अपर म्या कवा काय बोललोय? देशभर भटी समोर आम्ही रागात जाळायचं, वानवान करून आईनं एकून विकून धान्य धुन्य आणायचं, बापानं निस्ती पुढाऱ्यावानी घरं टेपायची आणि रात झाली का आला डुलत. काय तुम्हासनी सांगायचं आहे? समोर आलेली ताटं जशी पडते ती तसं आम्हाला शिव्या. आमच्या बायकांच्या तर 7 पिढ्याचा उद्धार आहे रोजचा, पर कवा डोळा वर करत नाहीत. पण तुमच्या घरातलं सुख आमच्या बहिणीला पचत नाही ना, त्याला काय करणार? गणानं समधी कहाणी सांगितली. दाजी मला वाटतं आमच्या बायकांना मी घेऊन जातो. त्यांची बाळतपणं कशी बी खारट मीठ मिळेल तशी करू. सुबीचं तुम्ही करा आणि 4 दिवस बाकी बहिणीला तुम्ही म्हणला तर घेऊन जातो. बघा म्हणजे मला असं वाटतंय आपलं. गणानं तात्याला विचारलं. तात्यानं आईकडं बघितलं. पुन्हा जो त्यो गप झाला. सीती उठली, आत निघून गेली. घराची ही अवकाळं बघून तिला कसनुसं झालं. तवलीभर पाणी घेऊन ती हिरीजवळ आली, शेजारी टेकली. सुटलेलं केस नीट केलं, बुचडा बांधला, पडलेला पदूर नीट केला. तवलीत हात बुडवून वाला हात तोंडावर फिरवला. हिरीला बरं वाटलं, पण पुन्हा तिचं मन पेटल्यावानी झालं. ती मान फिरून मोहरं सरली. घोडभर पाणी पे असं म्हणून तिने तिच्या तोंडाला तवली लावली. तसं तिनं हाताचा झटका देऊन पाणी सीतीच्याच अंगावर सांडलं. बोकाड कापायचे पहिलं त्याला पाणी पाजत्यात.
हे बघ पोरी, तुला काय बोलायचं आहे ते बोल. तुझ्या पाया पडते, गोडभर पाणी तपे. आय उठ तिथली, पहिली उठ आहे तू. तू कशा पाया पडते तिच्या? दगड्या बोलला तसा त्याच्या सुरात सूर मिसळून गणा पण बोलला. मामी, तुम्ही कशा पाया पडताय तिच्या? कुत्र्याचं शेपूट आहे ते, कशानं सरळ नाही होणार ते. हळूहळू सारी बोलायला लागली. तात्याला बरं वाटलं. तो उठून अंगाला आळोखं पिळखं देऊन बाहेर आला. दिस डोसक्यावरनं मावळतीकडं घरांगळ्यावानी झालेला, उन्हाची रखरख बी कमी झालेली. बबे, अगं तिसरा पार उलटून गेला या. उठा, स्वयंपाकाचं बघा. पाहुण्याला काय खायला दिलंय का ठेवलाय उपाशी? जेल्यानं विचारलं. नाही न गं, मला जेवाय आता, म्या निघतो. गणा वाशाळल्यावानी तोंड करत नाही म्हणाला आणि निघायच्या तयारीनं उभा राहिला. दमावदाजी, बसा तुम्ही. चंपे, स्वयंपाकाला कोणी मॅडम यायची नाही ना? येणार असेल तर तुम्ही बसा. नवऱ्यानं विचारलं आणि ती झटक्यात गेली. सुबी हिरीजवळ गेली. सुबे, लांब व्हा, नाही तर माझ्यावाने खजाळ पोरग इन पोटाला. हिरी साऱ्यांना घनाचं तडाखं मारत होती. जित्यापणी पोटाला येत नाही. अगं रांड माझ्या मरणाची वाट बघती वय? माझंच वाटोळं करून घेते आता. हिरी भुतळलेवानी आरडायला लागली. तिने भीतीला टक्कर मारली. दुसरी टक्कर, तिसरी टक्कर. कुणाला समजायच्या अगोदरच हे झालं. सारी पळत आली. हिरीच्या डोसक्याचा फुटलेला कांदा झाला. रक्ताच्या चिळकांड्या उडायला लागल्या. सुबीनं ते रागात बघितलं आणि ती बेसूत झाली. दगड्यानं पळत जाऊन धरली, पण त्याला ऐकाना. तिला 12 म्हशीचं बळ आल्यावानी ती धडका घ्यायला लागली. सारी घाबरून गेली. साऱ्यांचा कालवा झाला. सारी रामाच्या घराकडं पळायला लागली. पोरींनी तर रडून कालवा केला. बिनसुदी झालेली सुबी अचानक जीव खाऊन आरडली. तिच्या पोटात कळा यायला लागल्या. दगड्यानं हिरीला तशीच उचलली आणि दवाखान्यात पळवली. गावाचं लोळमाट त्याच्या मागं. मामी, तुम्ही सुबीला बघा, आम्ही आहोत, असं म्हणून गानासुदीक दवाखान्याकडं पळाला. दवाखान्यात जास्तवर दोघं रक्तानं न्हाली. हिरीला डॉक्टर समोर झोपावली. डॉक्टरनं तिला बघितलं आणि डॉक्टर थरथर कापायला लागला. दगडे, अरे काय झालं हे? रक्त फार गेलं. मलमपट्टी गोळ्यांनी भागणारं काम नाही. टाके टाकल्याशिवाय रक्त थांबायचं नाही. हे केस फार सिरियस आहे. वेळ मोडू नका. पहिलं तालुक्याला पळवा, नाही तर काहीही होऊ शकतं. कदाचित मृत्यूसुद्धा होऊ शकतो. हे ऐकलं आणि दगड्याचा गाळाटला. सारी भांबवलेली. तात्यानं खिशात हात घातला तर खिशात 4-2 रुपये. त्याने डॉक्टरचं ऐकलं आणि पळत पाटलाच्या वाड्यावर गेला. तवर डॉक्टरनं रक्त थांबवायचा प्रयत्न केला. जखमभोवतीचं रगात पुसलं, दवा लावला, पट्ट्यांनी डोकं आवळलं आणि इंजेक्शन दिलं. पाटील चोपाळ्यावर बसून झोकं घेत होता आणि अधूनमधून शेजारी पडलेल्या भुईमुगाच्या शेंगा धान होईल तसं फोडून तोंडात टाकत होता. रामराम म्हणतच तात्या पाटलासमोर जाऊन टेकला. घाबऱ्या गोबऱ्या समज सांगितलं. अहो पाटील, भनी आल्या ती. त्यांच्या देखत भाऊजाईनं हा तमाशा केलाय बघा. त्या भनींच्या जीवाला काय वाटत असेल हो? एक तर पैशानं तोंड काळं केलंय आणि त्या दुखळा 13वा महिना. पाटील खटक्यानं उठला. त्यानं 5-50 रुपये तात्याच्या हातावर ठेवलं आणि त्याला ट्रॅक्टरची किल्ली बी दिली. पाटलानं घायगडबडीनं चिठी लिहिली, त्याच्याजवळ दिली. तात्या ट्रॅक्टर घेऊन दवाखान्यात गेला. मोहरं साऱ्यांनी रडून आरडून गाव गोळा केलेला. गावसुद्धा चक्रावाल्यावानी झालं होतं. सुनाला नेमकी मारली कुणी, साऱ्यांना कोडं पडल्यावानी झालेलं. नेमत्यापणापासनं पोटच्या पोरीवानी सांभाळलं आणि आज मोठ्या झाल्यावर सासू सासरं सुनाला मारतेली हे कुणाला खरंच वाटत नव्हतं. दगड्यानं हिरीला उचलली आणि ट्रॅक्टरात घातली. त्याच्याबरोबर गाणं चाडला. ट्रॅक्टर पळायला लागला. मोरजी आयशा भेटल्या. तात्या, अरे सुबावहिनी माशागत तडफडायला लागली. अरे आईला म्हणाव तिला बघ, आमची चिंता करू नको, असं म्हणून त्याने ट्रॅक्टर पळवला बी. दवाखान्यात गेलेली माणसं माघारी आली तशी हिरी कशी आहे म्हणून सीता विचारायला लागली. तिला तालुक्याला नेली हे कळल्यावर तिला हपकाच बसला. राधी सोनी गोदीनं तर रडून रडून रंखाळं केलेलं. दिस भरल्यात पोरी, अशाच आरडावरडा करायला लागल्या तर सीतीला त्याची चिता. व्हायचं तेच झालं आणि सुबीच्या पोटात कळा यायला लागल्या. आता मात्र सीतीला धरणीमाय जागा देना, तिनं तर डोळंच पांढरं केलं. जयशा हरपाळा, त्या पाटण्याच्या आळीच्या गोदा सोयीनीला बोलून आण जा.
जैशी तसाच तिच्या घराकडं पळाला. इकडं सुभी तडफडायला लागली. सीती इकडं तिकडं पळत होती, अंगारा लावत होती. डॉक्टर सारोळ्याच्या अंगानं पळायला लागला. शिंदेवाडी फाट्यावरनं भोराकडं वळला आणि निपचित पडलेली हिरी हातपाय झाडायला लागली. ती कसनुशी इवळायला लागली. हिरे हिरे करत दगड्या उभ्या धाय धाय रडायला लागला. गण्या बी त्याच्याबरोबर रडायला लागला. तात्याला सुद्धा सांगायचं, त्यांना सुधरणा. डॉक्टर भोरात आला. कामत दवाखान्यासमोर थांबला. तात्यानं पटक्यानं उडी मारून डॉक्टरला सांगितलं. साऱ्यांनी घाय केली, तिला दवाखान्यात नेले. टेबलावर निजावली. फुटक्या माठागत हिरीच्या डोसक्यातनं रगात झिरपत होतं. ती मधनं हातापायाला झटकं देत होती. बराच वेळ तपासून बी हिरीची नाडी घावना. तू कोण राहीचा? म्या तिचा धीर, हा तिचा नवरा आणि हा तिचा थोरला भाव. काय लागलं? कोणी मारली का? नाही, कोणी मारली नाही, भांडण हो घरातलं. असं? मग मारली का? छाव, तिनेच भीतीला धडका घेतल्या. अरे मग ही पोलीस केस आहे. तपासता तपासता डॉक्टर थांबला. डॉक्टर, रगात लय गेलंय. आमच्या गावचा डॉक्टर म्हणाला इलाज लवकर केला नाही तर. दगड्याला मोरचं बोलताच येईना. अरे तुझं ठीक आहे, उद्या जर काय बरं वाईट झालं, तिच्या आईवडिलांनी तक्रार केली तर माझ्या डोक्याला त्रास नको. पळा पोलीस चौकीत जा. चौकीचं नाव काढलं आणि सगळ्यांचा हातपाय गळून गेल्यावानी झालं. डॉक्टर, आम्हाला काय सुधीक ठावं नाही बघा, तुमच्या पाया पडतो, तुम्हीच काहीतरी करा हो. तात्या गायावाया करायला लागला. अरे मी काय करणार? 4 पैसे पोलिसांच्या हातावर ठेवले की ते सगळं करतील. डॉक्टरनं 4 पैशाचं नाव घेतलं म्हणून तात्यानं लेंग्याच्या खिशात हात घातला. त्याच्या हाताला पाटलानं दिलेला कागद लागला. त्याला वाचता येत नव्हतं. त्यांनी तसाच तो डॉक्टरच्या हातावर ठेवला. सिस्टर, पेशंटचे पेपर तयार करा आणि तिला ऑपरेशन थिएटरमध्ये घ्या. तात्यानं दिलेला पेपर वाचे डॉक्टरनं सिस्टरला तयारी करायला सांगितली आणि साऱ्यांची पळापळ झाली. पोरांनो, तो पेपर अगोदर मला दाखवला असता तर आपला वेळ वाचला असता. काय काळजी करू नका, माझ्या परीनं मी प्रयत्न करतोय. शेवटी त्याच्या हातात. वर हात करून डॉक्टर कामत ऑपरेशन थिएटरमध्ये शिरले. कवा बाप जन्मे ठाव नाही ते नशिबाला आलेलं. दगड्याव तर हीच कोसळल्यावानी झालेली. इकडं आड तिकडं हिर झालेली. बरं वाईट झालं तर आईबा भाऊ बहिणीला त्रास आणि माझी बायको येते. उभा जलम तिच्या संकट संसार करायचा. दगड्या अवसान गेल्यावानी बसलेला. हिरी कशी आहे कळायला काय मार्गच नव्हता. कैद्यानं फाशीच्या वक्ताची वाट बघावी तसा दगड्या वाट बघत बसलेला. तात्या, कसं करायचं? हिरीला काय व्हायचं नाही ना? बरं वाईट झालं ना घराची माळ लागल बघ. दगड्या, आपल्या आईबापानं कोणा पापेचं पाय धुतल्यात का? नाही तसं नाही र, पण मला भ्या वाटतंय ना. इतका वेळ झाला तरी डॉक्टर बाहेर काय येईना. दगड्या, समजा बैजवार केल्या बेगर डॉक्टर बाहेर येईल कसा? आणि हे बघ तिचा भाव आहे, त्याने बघितलंय, तिने तिच्या हातानं केलंय. तात्याने त्याला समजावला. वय दाजी, मी आहे ना, तुमच्या केसाला धक्का लागू द्यायचो नाही मी. तिघं बोलत असताना नर्स बाहेर आली. पेशंटला रक्ताची गरज आहे, आत या, कुणाचा रक्तगट जुळेल त्याचं रक्त घेऊया. नर्स सांगत होती. तिघं एकमेकाकडे बघायला लागले. अहो चला, रक्त तातडीने हवं आहे असं म्हणत ती तिघांना बी आत घेऊन गेली. सिस्टर, काही होणार नाही, बोट पुढे करा. अहो सिस्टर इन बाय, माझं एकट्याचंच घ्या. दगड्यानं बोट मोहरं करत म्हणायला. का? तुमचा रक्तगट एकच आहे का? हो. अहो मी तुझं नाव रानती, माझी बायको, मग आमचा गट एकच नाही का झाला? घ्या घ्या. दगडे असं बोलला तशी नर्स खुदक्यानं हसली. या अडाणी माणसाला कसं समजवावं हे तिला कळना. त्याच वेळेला डॉक्टर बाहेर आले. सिस्टर, रक्त थांबलेलं आहे, मला वाटतं आता रक्त नाही दिलं तरी चालेल, पटकन सलाईन लावून टाका. डॉक्टर सांगून त्याच्या केबिनमध्ये गेला. हिरीला ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आणून खोलीत टाकली. तिघं तिच्या भोवती जमली. ती डोळं झाकून पडलेली. हालचाल नाही, काय नाही. नर्सनं सलाईन लावलं. लक्ष द्यायला खुर्चीत जाऊन बसली. तात्या तिच्या मोहरं उभा राहिला आणि पैसे किती झाला असतील ते विचारायला लागला. काहीतरी सांगायचं म्हणून सांगून त्याला गप करून टाकला. तिने बिल तयार केलं, त्याच्या हातात दिलं. तात्यानं ते गणाच्या हातात दिलं. त्याने ते उलटं पालटं खाल वर करून बघितलं आणि पुनिंदा तात्याच्या हातात देऊन टाकलं. नर्सच्या लक्षात आलं म्हणून तिनेच सांगितलं, 140 बिल आलं. हे सांगितलं तसं तात्याला ढकलल्यावानी झालं.
त्यांनी खिशात हात घातलं, जवळचं सारं पैसं काढलं तर 80 भरलं. 60 रुपये कमी आहेत. आता आपली गरज या भोरात कोण करणार? कोण ओळखतं आपल्याला इथं? तात्या येड्यावानी झाला. नर्सलाच सांगावं म्हणून तो तिच्या समोर गेला. हातातलं सारं पैसं तिच्या मोहरं ठेवलं. एवढंच आहेत माझ्याकडं. तात्यानं हात जोडलं. ते डॉक्टरांना सांगा. नर्स बोललेलं डॉक्टरनं ऐकलं आणि बाहेर आले. त्यांनी पहिला पेशंट बघितला. सिस्टर, त्यांना मी सांगितल्याप्रमाणे सूचना द्या. डॉक्टर, बिल कमी आहे. नाही, बिल घेऊच नका. फक्त बिल तयार करा आणि चिठ्ठी पाटलांच्या नावानं पाठवा. आणि हां, तुम्ही पाटलांना माझा नमस्कार सांगा. सलाईन अर्ध सरत आलेलं नर्सनं तात्याला बोलावलं. हे बघा, फार रक्त गेलंय, जखम मोठी आहे, मेंदूला हादरा बसलाय, त्यामुळे तिला टेन्शन येईल असं काही घडू देऊ नका. 6 महिने तरी जड ओझं डोक्यावर देऊ नका. अधूनमधून डोळ्यावर अंधारी आल्यासारखं होईल, पण काळजी करू नका. आहार चांगला द्या. अशक्तपणा जाणवेल, पण गेलेलं रक्त आलं ना की नॉर्मल होईल ती. तिला मानसिक धक्का बसणार नाही यासाठी तिला जपा. तिच्या मनाला कसलाही विरोध करू नका. सारं समजावून घेतलं तवर सालाईन सरलेलं होतं. साऱ्यांच्या पटापटा पाया पडून हिरीला घेऊन निघाली. 4 नारंग्या, पायल्या पाणी घेतलं. डॉक्टर किकवीत आला. सडकनं वळून गावात शिरला तर दारात समधी उभी. डॉक्टर आला तसा हिरीच्या आईनं रडाया आरडाया सुरुवात केली. बाप बिगीनं घरामागं गेला. खिशातली दारूची बाटली काढून घाटा प्यायला आणि तोंड पुशीत बाहेर आला. लक्षी, खून केलाय ना माझ्या हिराचा. चल, पहिलं पोलीस स्टेशनात जाऊन फिर्याद देऊ. एक फाशी जायला पाहिजे, तेव्हा माझ्या हिरीच्या आत्म्याला बरं वाटेल, माझं बे काळीच गार होईन. असं म्हणून चावना लक्ष्मीला हाताला धरून वाढायला लागला. मामा, असं द्वाड कशा पाय बोलताय? आत्ता चांगला होता, घडीत काय झालं? काय ढोसली असेल ते जाऊन. हे बघा, तुम्हाला हात जोडते, पाहुण्याच्या गावात आहोत आपण, तमाशा करू नका, नाही तर आल्या पावली माघारी निघा बरं. बायको बोलली तसं पाहुण्याला जास्तच चढल्यावानी तो नाचायला लागला, शिव्या द्यायला लागला. ग बसताय का हाणून घेऊ तुमच्या मोर? लक्ष्य, तू नका तरास घेऊ, मॅच करतो ते काम. म्हणून त्यानं फडक्याने त्याच्याच मुस्कटात हाणली. बिचारी गंडाळ होऊन पडली. नाका तोंडात माती घेतली. बापानं आईला मारलं हे बघितलं तशी तिन्ही पोरं धावत आली. पोरी धावत आल्या. सीती आली, मधी पडली. काय म्हणावं यांना? घरचं झालं थोडं आणि स्वायरीनं धाडलंय घोडं. वहिनी, कशाचा घोडं धाडतोय? त्योच गाढव झालाय बघा. लक्ष्मी नवऱ्याच्या नावानं बोटं मोडत बोलली. नवरा बायकोचं भांडण झोपल्यावानी तो आरडायला लागला. तशी सारी त्याचंच ऐकायला लागली. हिरीकडं बघायचं सारी इसरूनच गेले. आये तात्या जेले, अरे काय झालंय काय तुमसनी? दगड्याचा हाका मारून घासात दुखावला तरी त्याच्याकडं कोणी ध्यान देईना. दगड्या वैतागून हिरेला तशीच ठेवून ट्रॅक्टरच्या खाली उतरला. त्याने जेलेल्या जैशाला हिसाकला तशी ते ध्यानावर आले. तिघांनी जाऊन हिरीला घरात आणली. हिरीला खाली घेतली तसा चव्हाण पाहुणा व्हलपडत येऊन तिच्या अंगावर पडायला लागला. साऱ्यांनी त्याला मागं वाढला. हिरे, मला सोडून गेली, आता म्या कोणाला हिरी म्हणू? तुझ्या या दुश्मनांनी तुझा खून केलाय, यांना फाशी दिल्याबेगर राहणार नाही मी. आणि खरंच हिरी मेल्यावानी त्यो ऊर बडवून रडायला लागला. रडण्या आरडण्यानं जो त्यो रामाच्या घराकडं पळायला लागला. साऱ्यांना वाटायला लागलं हिरीचं बरं वाईट झालं. गर्दीत एकमेकांशी विचारत होती, हिरी गेली वाटतं, हिरी गेली वाटतं. कोण होय म्हणत होतं तर कोण नाही म्हणत होतं. नक्की काय झालं कोणाला समजाना. आणि दुसऱ्याला रेटून एक दुसरा मोहरं बी जायला बघत होता. मोहरं जाऊन बघते तर रामाचा इवाय मातीत बसून आस्तळत होता. मातीच्या मुठी भरून भिरकावत होता. डोळ्यात माती गेली की जो त्यो त्याला शिव्या देत होता आणि त्यो बी तोंडाला येईन ते बरळत होता. घिसाड्यांचा कालवा पाटलाच्या कानावर गेला. पायात वाना घालून पाटील निघाला. हातात वाकड्या दांड्याची काठी घेतली. समोरची गर्दी बघितल्यावर त्याला बी वाटलं की रामाची सून मेली. त्यानं पाय उचलला. पाटलानं शेजारी येऊन गर्दीत डोकावलं तर समोर रामाचा इवाय मातीत बसलेला. त्याला कसलीच सूद नाही. धोतार वलं केलेलं. त्याला बसता सुधी येत नव्हतं. पाटलानं हेरलं की यो पिलेला आहे. तसाच तो मागं सारला. तात्या म्हणून पाटलानं हाक मारली तसा तात्या पळता येऊन जवळ उभा राहिला.
आवाजानं गर्दी करणारी चापापली लांब जाऊन बघायला लागली. तात्या, पोर कशी आहे? व्यवस्थित आहे. डॉक्टरनी तुम्हाला रामराम सांगितलंय. धोका नाही, पण रागात जास्त वाहिल्यानं जरा अवसान नाही. मग हे माकाड मातीत बसून का वरडते? पाटलानं चव्हाण पाहुण्याकडे बोट करत विचारलं. काय ढोसलियान बरळते? म्हणते माझ्या पोरीचा खून केला. आम्हाला फाशी द्यायचं म्हणतोय. पोलिसाच्याकडे निघालाय. जाऊ दे पोलिसाकडं, चांगलं चामडं काढतील त्याचं. हे पाहुण्या इकडे. यार तू काय स्वतःला किकवीचा दिनकर पाटील समजतो काय? चव्हाण बसूनच बोलला. मामा पाटीलच आहेत. तात्यानं त्याच्या तोंडावर हात ठेवत सांगितलं, पण दारू त्याला चांगली चढली होती. वा बाजूला वा, म्या कोणाच्या बापाला भेट नाही. तात्या, तुम्ही साऱ्याने मिळून माझ्या हिरीचा खून केलाय. मामा तुमची पोरगी जितीये, तुम्हाला नाही सूद. तुम्ही कोणाचा बाप काढताय ठाव आहे का? ते पोलीस आहेत. काय पोलीस आहेत? चव्हाण पाहुणा पळत आला, पाटलाच्या पायावरच लोळायला लागला. पोलीस पाटलातला. त्यांनी फक्त पोलीस ऐकला आणि त्याला वाटलं पोलीसच आहे. रामाचा इवाय पाटलाच्या पायावर गाडाबाडा लोळायला लागला आणि सगळे बघे पाटलाच्या भोवती जमले. चव्हाण पाहुण्याची बायको त्याला वडून बाजूला घ्यायला लागली, तर तो अंगात आल्यावानी उसळ्या मारत तिला शिव्या द्यायला लागला. राहू द्या, त्याला काय बोलू नका. दारुडा आणि याडा ह्याच्यात काय फरक नसतो. कोण आहे रे तू? म्या. वय. पाटलानं हातीच्या काठीचा वाकडा भाग पाहुण्याच्या सदऱ्यात अडकवला. त्याला उचलूनच उभा केला. मागचा मोरचा विचार न करता फाड कान मुस्काडा उलट्या हाताचा तरुड दिला. तसा तो व्हलपटून लांब जाऊन पाडला. डोळं उघडून त्यांनी पाटलाकडे बघितलं आणि आरडत वरडत भोंगवलीच्या वाटेनं पळायला लागला. रडण्या गागण्यानं सुबी मातूर 8व्या महिन्यात बाळण झाली. पोरगा झाला, पण या राड्यात तिच्याकडं कोणी ध्यान देईना. साऱ्यांना काळजी हिरीची, समद्यांचा जीव टांगणीला लागलेला. श्रोते हो, हा होता संपत जाधव लिखित नातं या कादंबरीचा 17वा भाग, 18वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.